नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबईमधून शिवतीर्थावरून शिवाजी पार्कातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच देवेंद्र फडणवीस यांना जबरदस्त फटका. मुंबईतून महायुतीचं पलायन. मुंबई महानगरपालिका गेली हातातून. मित्रांनो, सगळ्यात मोठी बातमी मुंबईतून. मित्रांनो, एकही खुर्ची रिकामी, एकही खुर्ची भरलेली नाही. अख्खं मैदान रिकाम. लाखो खुर्च्या रिकाम्या खुर्च्यांसमोरच प्रमुख नेत्यांची भाषणं. नेमके काय आहेत मुंबईतून आलेले आतापर्यंतचे सगळ्यात धक्कादायक व्हिडिओ? मित्रांनो, भाजप शिंदे सेनेला मुंबईकरांनी दिला घरचा रस्ता, थेट जा आणि इकडे परत येऊ नका असं म्हणत मुंबईकरांनी आपला थेट वचपा काढलाय. नेमकी बातमी काय आहे, कसे झालेत व्हिडिओ व्हायरल? मित्रांनो, बघूया. सभेतून सगळेच लोक गेले अक्षरशः पळून. तर शिंदेंनी आणि फडणवीसांनी केलं रिकाम्या खुर्च्यांसमोरच आपलं भाषण. शिवाजी पार्कामध्ये नेमकं रात्री काय घडलं, सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुंबईच्या राजकारणातील सगळ्यात मोठा व्हिडिओ. मित्रांनो, सध्या आपण समोर पाहताय, काल शिवाजी पार्कामध्ये शिवतीर्थावरती झालेली ही सभा. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची झालेली सभा. या सभेमधून मुंबईकरांनी जो संदेश द्यायचा होता तो संदेश अखेर देऊन टाकला आणि भाजपची आणि शिंदे सेनेची मुंबईतून हकालपट्टी त्यांनी तय केल्याचं चित्र या कालच्या सभेतून सगळीकडेच निर्माण झालं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो, दोन हिरे आता सगळ्यांनाच भारी पडू लागलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंनी मुंबई ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याचं सध्या मुंबईतून प्रथमदर्शनी दिसून आलंय. कारण की उद्धव ठाकरे यांची सभा झालेलीचे व्हिडिओ आणि महायुतीची अर्थात फडणवीस शिंदेची सभा, ही सभा जर आपण पाहिली तर आपण देखील सध्या धक्कादायकरित्या व्हिडिओ बघाल की अख्खं मैदान रिकाम आहे. एकही खुर्ची भरलेली नाही. सगळी लोक निघून गेलेत, परंतु भाषण मात्र समोर चालू आहेत. अशा प्रकारच्या मुंबईकरांनी सध्या भाजपला चलो जावचा नारा दिलाय का, या व्हिडिओवरून सध्या तरी जाणवतंय. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या सभेत देखील लोकांनी अशाच प्रकारचा पळ काढलेला होता. मुंबई महानगरपालिका निवडणूक सोपी नाही, त्यांचं कॅडर. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना शाखा प्रमुख आणि ग्राउंड लेवलवरती शिवसेनेचं काम अतिशय मजबूत आहे. त्याला तोडणं शक्य नसल्याचं जाणवतंय. आपण जर ड्रोनवरून जर हा कालच्या सभेचं मैदानाचं जर ड्रोन चित्र पाहिलं तर आपण पाहू शकताय, सगळं अख्खं मैदान रिकामे आहे. एवढ्या बड्या नेत्यांची सभा आणि सभेमध्ये कोणीच नाही. मुंबईकरांनी अशा प्रकारे प्रतिसाद का दिला असेल? समोर व्यासपीठ आहे, व्यासपीठावरती नेते बोलतायत. आपण बघताय स्क्रीनवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. मात्र समोर अख्ख्या खुर्च्या रिकाम्या आहेत. संपूर्ण मैदान रिकाम आहे. इथे कोणीही दिसत नाही. अशा प्रकारची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक फेल, सर्वात फ्लॉप झालेली सभा म्हणून या सभेचं सध्या गणित मुंबईमध्ये रचलं जात आहे. या फ्लॉप सभेमुळे महायुतीला मुंबईत मोठा फटका बसू शकतो. शिवतीर्थावरती या बड्या मैदानावरती भाजपने सभा का घेतली असेल? आता त्यांचे नेते त्यांनाच ओरडत असतील, कारण की निकालाच्या दिवशी फक्त आणि फक्त ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष मुंबईमध्ये पाहायला मिळू शकतो. मनसे सैनिक नाचू शकतात. अशा प्रकारची मुंबईकरांनी आपली भाजप शिवसेनेला वाटू लागलंय. अर्थात महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंची ताकद जेव्हा एकत्र येते तेव्हा मुंबईतला सर्वाधिक मराठी माणूस एकत्र येतो आणि ओटच्या रूपातून, मतदानाच्या रूपातून आपली ताकद सर्वसामान्यांची ताकद वर टाकवतो. तशाच प्रकारचं राजकारण सध्या मुंबईतून सुरू आहे. मित्रांनो, सर्वसामान्य जनता जेव्हा पिटाळते तेव्हा भल्यांना आपलं राजकारण तिथेच सोडून पळून जावं लागतंय. अशा प्रकारची राजकीय खेळी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी केली.
शेवट 2 दिवसामध्ये महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण होणारी शिवतीर्थावर ठाण्याची या सभा उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबईचं मैदान मारलंय आत्ताच. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडिया फेसबुक इंस्टा ट्विटर यूट्यूब या सगळ्या माध्यमांवरती ठाकरेंना मिळालेला प्रतिसाद बघता राज्याच्या राजकारणात शिंदे सेनेची ही सभा आपण पाहताय. या सभेबद्दल आपण काय म्हणाल? तुम्हाला एक कमेंट करायची आहे या सभेबद्दल. महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची सभा भारी होती किंवा ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची सभा भारी होती? तुम्हाला या दोन सभांची तुलना करायची आहे. तुलनेच्या दृष्टिकोनातून कोणत्या सभेला सर्वाधिक माणसं होती, कोणत्या सभेतून माणसं पळून गेली, अशा प्रकारची तुलना तुम्हाला करायची आहे. परंतु मित्रांनो, सध्या मात्र राज्याच्या राजकारणामध्ये या घडीची सगळ्यात मोठी बाब म्हणजे मुंबईकरांनी महायुतीला धुडकारले का? येत्या 16 तारखेला आपल्याला समजून येईल. परंतु या सभेतूनच पहिला निर्णय मुंबईकरांनी केलाय. मुंबईचं ज्यांनी सध्या मुंबईचं हक्क कमी करण्याचं काम केले त्या लोकांना मात्र मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवल्याचं चित्र संजय राऊत यांनी या सभेतून ट्विट करत म्हटलंय. मुंबईकरांवरती अन्याय, मराठी माणसांवरती अन्याय ज्यांनी केला त्यांना मात्र आम्ही आता इथे उभं राहू देणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेने दिलाय. मित्रांनो, या सभा फेल होत आहेत, सभेमधून माणसं पळून जात आहेत, सभेमध्ये कोणी ऐकत नाहीये. मग भाजपची सत्ता देशात येतेच कशी, असा देखील प्रश्न विचारला जातोय मित्रांनो. म्हणूनच तर महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे बंधूंनी हातात घेतलंय, यावरती चर्चा आता जोर धरू लागलेली आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंना हरवणं आता कुणालाही शक्य नसल्याचं या सभेवरून सध्या निश्चितच सर्वांना समजत असेल. मित्रांनो, आपण देखील सुज्ञ आहात, आपल्याच देखील माहिती आहे मुंबईचं राजकारण ज्या प्रकारचं आहे. मुंबईमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना पाठिंबा दिलाय. जे खुद्द मराठी आहेत, हिंदी कलाकार पुढे आले आहेत. मुंबईमध्ये मराठी टिकली पाहिजे, मराठी पुढे गेली पाहिजे. मग बीजेपी असं अशा प्रकारचं का वागते, असा देखील प्रश्न त्यांना विचारला जातोय. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये या सभा फेल होत आहेत. जिकडे उद्धव ठाकरेंचे राज ठाकरे सभा प्रचंड विक्रमी रेकॉर्ड ब्रेक होते, तर अशा प्रकारची इथे येऊन आम्ही ज्या प्रकारे सभा घेतली, या सभेचं श्रेय भाजप शिंदे सेनेने जरी घेतला असलं तरी देखील या सभेतून माणसं पळून गेली. हा व्हिडिओ मात्र आता सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईत मात्र भाजपला तगडा झटका बसल्याचं चित्र यावरून सध्या दिसतंय. म्हणजेच मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी मुंबई हातात घेतली का? आपल्याला काय वाटतं? आपल्याला प्रतिक्रिया एका मिनिटात द्या.